नमस्कार शेतकरी बांधवांनो, ॲग्रिकल्चर हवामान या यूट्यूब चॅनलवर मी नितीन खाडे आपले स्वागत करतो. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण 7 डिसेंबर ते 8 डिसेंबरच्या दरम्यान दक्षिण भारतातील वातावरण कसे असेल, त्याचप्रमाणे उत्तर भारत मधील हवामानाची परिस्थिती काय असेल, त्याचप्रमाणे महाराष्ट्रात या 3 दिवसामध्ये वातावरण कसे असेल याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपणास सांगितले होते की पश्चिमी विक्षोभाबद्दल आपण समोरच्या व्हिडिओमध्ये आपणापर्यंत माहिती पोहोचवणार होतो. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पश्चिमी विक्षोभामुळे महाराष्ट्रात वातावरण कसे असेल, त्याचप्रमाणे दक्षिण भारतामध्ये काय परिस्थिती असेल आणि उत्तरी भारतामध्ये मैदानी भागामध्ये या WDमुळे काय असर होणार आहे याची माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, 6 डिसेंबर रोजी एक हलक्या स्वरूपाचा पश्चिमी विक्षोभ येणार आहे आणि या पश्चिमी विक्षोभामुळे जम्मू काश्मीरमध्ये हलक्या प्रमाणात बर्फबारी होणार आहे. त्याचप्रमाणे उत्तर भारतामध्ये मात्र यापूर्वी येऊन गेलेल्या WDमुळे उत्तर भारतामध्ये थंडीची लाट येण्याची दाट शक्यता आहे. तापमान हे जवळपास निच्चांकी पातळीवर पोहोचण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, या 6 डिसेंबरच्या पश्चिमी विक्षोभामुळे महाराष्ट्रातील वातावरणसुद्धा हे 2 ते 3 अंश डिग्री सेल्सिअसने, म्हणजे न्यूनतम तापमान हे 2 ते 3 अंश डिग्री सेल्सिअसने घसरण्याची शक्यता आहे. मित्रांनो, 6 डिसेंबर ते 8 डिसेंबरच्या दरम्यान दोन्ही समुद्रामध्ये कुठेही कमी दाबाची शक्यता नाही आणि त्यामुळेच उत्तर भारत आणि दक्षिण भारत, त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील 5 विभागामध्ये कुठेही पावसाची शक्यता नाही. वातावरण हे निरभ्र असणार आहे आणि निरभ्र आणि कोरडे वातावरण असणार आहे. तापमानात सांगायचं झाल्यास नाशिक येथील न्यूनतम तापमान हे 15 अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे. अधिकतम तापमान हे 27 अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे. जळगाव येथील न्यूनतम तापमान 16 आणि अधिकतम तापमान हे 28 डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. अकोला येथील न्यूनतम तापमान हे कमालीची घसरण्याची शक्यता आहे. न्यूनतम तापमान हे 13 अंश डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे आणि अधिकतम तापमान हे 27 अंश डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. मित्रांनो, नागपूर येथील न्यूनतम तापमानसुद्धा हे 14 अंश डिग्री सेल्सिअस आणि अधिकतम तापमान हे 17 अंश डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. नांदेड येथील न्यूनतम तापमान हे 14 अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे, तर अधिकतम तापमान हे 28 अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे. तर कोल्हापूर येथील न्यूनतम तापमान हे मात्र जास्त राहणार आहे, म्हणजे 19 अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे. इथे थंडीचे प्रमाण थोडी कमी राहण्याची शक्यता आहे आणि अधिकतम तापमान हे 28 अंश डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. मित्रांनो, 7 डिसेंबर रोजीसुद्धा या WDचा असर कायम असणार आहे. जम्मू काश्मीर आणि पहाडी भागामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाची बर्फबारी होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, 7 डिसेंबर रोजी या WDमुळे मैदानी भागात थंडीचे प्रमाण हे वाढण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील जवळपास 5 विभागामध्ये कुठेही पावसाची शक्यता नसणार आहे, परंतु थंडीचे प्रमाण मात्र हे अजून 1 ते 2 अंश डिग्री सेल्सिअसने कमी राहण्याची शक्यता आहे. नाशिक येथील न्यूनतम तापमान हे 15 अंश डिग्री सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे. अधिकतम तापमान 27 अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे. तर जळगाव येथील न्यूनतम तापमान 15, अधिकतम तापमान 29 अंश डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. तर अकोला येथील न्यूनतम तापमान हे 13 अंश डिग्री सेल्सिअस आणि अधिकतम तापमान हे 28 अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे. नागपूर येथील न्यूनतम तापमान हे 13 अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे. म्हणजे नागपूर येथील निच्चांकी तापमानाची नोंद राहण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे नांदेड येथील न्यूनतम तापमान 15 आणि अधिकतम तापमान हे 28 अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे. कोल्हापूर येथील न्यूनतम तापमान 18 आणि अधिकतम तापमान हे 29 अंश डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. मित्रांनो, या थंडीमुळे निश्चितच रब्बी पिकाकरता ही थंडी लाभदायक ठरणार आहे. त्याचप्रमाणे खरीपातील तूर पिकाकरता सुद्धा ही थंडी लाभदायक ठरणार आहे. मित्रांनो, ज्या भागातील शेतकरी बांधवांनी अजून रब्बी पिकाची म्हणजे गहू आणि हरभरा पिकाची पेरणी झाली नसेल, त्या शेतकरी बांधवांनी या पहिल्या आठवड्यामध्ये पेरणी करून घ्यावी. मित्रांनो, 8 डिसेंबर रोजीसुद्धा पुन्हा पश्चिमी विक्षोभ येणार आहे आणि या पश्चिमी विक्षोभामुळे जम्मू काश्मीर त्याचप्रमाणे संपूर्ण पहाडी भागामध्ये हलक्या प्रमाणात बर्फबारी होणार आहे. मैदानी भागात सांगायचं झालं उत्तर प्रदेशातील बहुतांश भागामध्ये हे निच्चांकी तापमान राहण्याची शक्यता आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातील जवळपास 5 विभागामध्ये या WDच्या असरामुळे
तापमानात हे पुन्हा घट झालेली असेल. निच्चांक तापमानाची नोंद होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील तापमानात सांगा झाल्यात नाशिक येथील न्यूनतम तापमान हे 14 अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे. अधिकतम तापमान 27 अंश डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. जळगाव येथील न्यूनतम तापमान 15 आणि अधिकतम तापमान 29 अंश डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. अकोला येथील न्यूनतम तापमान 13 अंश डिग्री सेल्सिअस आणि अधिकतम तापमान 29 अंश डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे नागपूर येथील न्यूनतम तापमान 14 अंश डिग्री सेल्सिअस आणि अधिकतम तापमान 30 अंश डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. नांदेड येथील न्यूनतम तापमान 13 अंश डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. तर अधिकतम तापमान 29 अंश डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. मित्रांनो, कोल्हापूर येथील न्यूनतम तापमान 17 अंश डिग्री सेल्सिअस आणि अधिकतम तापमान 29 अंश डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ जर आपणास आवडलास व्हिडिओला लाईक आणि कमेंट जरूर करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्याकरता शेअर करण्याचा प्रयत्न करा आणि काही प्रश्न असल्यास कमेंट करून अवश्य विचारा. धन्यवाद शेतकरी बांधवांनो. त्याचप्रमाणे यूट्यूबच्या